तिकडे कोल्हापुरातही गुढीपाडव्याचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कोल्हापुरातल्या माळकर कुटुंबियांनी रीतिरिवाजाप्रमाणे ऐतिहासिक भवानी मंडपाला साखरेच्या माळेचं तोरण बांधलं। माळकर कुटुंबियांतर्फे गेल्या 4 पिढ्यांपासून भवानी मंडपाला तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते हे तोरण भवानी मंडपाला बांधण्यात आलं। कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं तेव्हा आनंदोत्सव म्हणून रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनवली। 25 फुटांची असणारी ही साखरेची माळ त्यावेळी राजवाड्याचं प्रवेशद्वार असणाऱ्या भवानी मंडपाला तोरण म्हणून बांधण्यात आली होती। ही परंपरा आजतागायत अखंड सुरू आहे। यंदा ही 21 किलोची आणि 51 फुटांची माळ भवानी मंडपाला बांधण्यात आली। 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ असणाऱ्या या आई अंबाबाईच्या करवीर नगरीतील छत्रपती शाहूरायांच्या आई भवानीच्या भवानी मंडपाला गुढीपाडव्याच्या निमित्तानं गेली अनेक वर्ष साखरेचं तोरण लावण्याचं काम माळकर बंधूंच्या वतीनं करण्यात येतंय। याचा मला सार्थ अभिमान वाटतोय।